SPPU first year 2024 pattern basic electrical engineering. Unit 3 AC fundamentals. Important question with answer. Decoder Bow by Shubham, IT engineer, cybersecurity. SPPU फर्स्ट इयर स्टुडंट, जर तुम्हाला बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये AC फंडामेंटल हा युनिट डिफिकल्ट वाटत असेल आणि एक्झाममध्ये डेरिव्हेशन, RMS व्हॅल्यू, फेजर, कॅपॅसिटर, इंडक्टर प्रूफ येऊन पॅनिक होत असेल, देन दिस व्हिडिओ इज फॉर यू. बिकॉज आज मी तुम्हाला देणार आहे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, मोस्ट रिपीटेड क्वेश्चन अँड एक्झाम ओरिएंटेड नोट्स, आणि हे एका PDF मध्ये अरेंजड आहे स्पेशली 2024 पॅटर्न स्टुडंट्ससाठी. हॅलो इंजिनियर्स, मी शुभम, IT इंजिनियर, करंटली वर्कड इन सायबर सिक्युरिटी, अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल डिकोडर भाऊ. या चॅनलवर आपण इंजिनिअरिंग सब्जेक्ट इझी लँग्वेजमध्ये शिकणार आहोत विथ एक्झाम ट्रिक्स, स्कोरिंग आन्सर, डायग्राम, डेरिव्हेशन अँड स्मार्ट प्रिपरेशन. ऑनेस्टली बोलायचं झालं तर बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सब्जेक्टमध्ये स्टुडंटची बिगेस्ट प्रॉब्लेम काय असते माहिती आहे का? नोट्स इनकम्प्लीट असतात, इम्पॉर्टंट क्वेश्चन समजत नाहीत, डेरिव्हेशन कुठून प्रिपेअर करायचे कळत नाही, यूट्यूबवर खूप कंटेंट असतो पण एक्झाम ओरिएंटेड नसतो, आणि एक्झामच्या आदल्या दिवशी स्टुडंट म्हणतात भाऊ आता मी काय करू. म्हणून मी तयार केलो आहे युनिट वाईज डिकोडर नोट्स. या PDF मध्ये मी तुम्हाला देणार आहे इम्पॉर्टंट थेरी क्वेश्चन्स, RMS अवरेज व्हॅल्यू डेरिव्हेशन, इंडक्टर कॅपॅसिटर प्रूफ, फेजर रिप्रेझेंटेशन, लीडिंग अँड लॅगिंग कन्सेप्ट, पीक फॅक्टर अँड फॉर्म फॅक्टर, एक्झाम ओरिएंटेड प्रेझेंटेशन, इझी लँग्वेज एक्सप्लेशन. म्हणजेच डायरेक्ट युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये तुम्ही हे आन्सर लिहू शकता. SPPU पॅटर्नमध्ये डेरिव्हेशन खूप महत्त्वाचे आहेत. हे डेरिव्हेशन खूप महत्त्वाचे आहेत, आणि जर तुम्ही सिलेक्टिव्ह प्रिपरेशन केलो तर इझिली गुड मार्क्स स्कोर करू शकता. स्पेशली हे डेरिव्हेशन कंपल्सरी करा. RMS व्हॅल्यू, अवरेज व्हॅल्यू, प्युअर इंडक्टर प्रूफ, प्युअर कॅपॅसिटर प्रूफ, पीक फॅक्टर, फॉर्म फॅक्टर एक्झाममध्ये रिपीट होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. कंप्लीट हँड रिटर्न टाईप PDF नोट्स पाहिजे असतील तर विथ इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स, डेरिव्हेशन, डायग्राम आणि एक्झाम स्ट्रॅटर्जी, तर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, जिथे तुम्हाला मिळतील ऑल युनिट्स नोट्स, PYQ, इम्पॉर्टंट न्यूमेरिकल्स, एक्सपेक्टेड क्वेश्चन, एक्झाम बूस्टर PDF. मी रँडम इंटरनेट नोट्स देत नाही, हे नोट्स मी स्वतः प्रिपेअर केलो आहे बाय अनालायझिंग प्रिव्हियस इयर SPPU पॅटर्न अँड युनिव्हर्सिटी क्वेश्चन. ॲज अन IT इंजिनियर वर्किंग इन सायबर सिक्युरिटी, माझा फोकस आहे स्टुडंटला स्मार्ट प्रिपरेशन करून घेणं. आणि जर तुम्हाला असे एक्झाम ओरिएंटेड व्हिडिओ पाहिजे असतील तर लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत, सबस्क्राईब करायला विसरू नका डिकोडर भाऊला. बिकॉज आपल्या चॅनलवर इंजिनिअरिंग प्रिपरेशन आता होणार आहे नेक्स्ट लेवलवरती. चला तर मग बघूया कोणचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन मी कवर केलो आहे. डिफाईन अँड स्टेट द युनिट फॉर सायकल, टाईम पिरियड, फ्रिक्वेन्सी अँड ॲम्प्लिट्यूड. डिफाईन पीक फॅक्टर अँड फॉर्म फॅक्टर. डिफाईन इंस्टंटेनियस व्हॅल्यू अँड पीक व्हॅल्यू. Define average value and RMS value of AC quantity. Explain phasor representation of AC circuit. Phasor representation सगळ्यांनाच अवघड जातं. Compare rectangular and polar representation of phasor. Explain leading and lagging quantity with diagram. Compare the behavior of pure resistor, pure inductor आणि pure capacitor in an AC circuit regarding phase angle and power. Explain generation of single phase sinusoidal AC voltage. Compare RL and C circuit. Difference between the average value and RMS value. हे डेरिव्हेशन खूप महत्त्वाचे आहेत, यामधूनच येणार रिपीटेड. मोस्ट इम्पॉर्टंट डेरिव्हेशन फॉर युनिव्हर्सिटी एक्झाम कंपल्सरी करणे महत्त्वाचं आहे. RMS व्हॅल्यू डेरिव्हेशन, अवरेज व्हॅल्यू डेरिव्हेशन, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स डेरिव्हेशन, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स डेरिव्हेशन, सायनुसोइडल इक्वेशन डेरिव्हेशन, प्युअर इंडक्टिव्ह सर्किट डेरिव्हेशन, प्युअर कॅपॅसिटिव्ह सर्किट डेरिव्हेशन.
यूट्यूब चॅनल नेम डेकोडर भाऊ बाय शुभम IT इंजिनियर सायबर सिक्युरिटी. Important questions. Define and state the unit for cycle, time period, frequency and amplitude. सायकलचे डेफिनेशन दिले आहे आणि युनिट. सायकलचे डेफिनेशन काय म्हणते, वन कंप्लीट सेट ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ अन अल्टरनेटिव्ह क्वांटिटी, आणि त्याला युनिट नाही, नो युनिट. टाइम पिरियड टी, द टाइम टेकन इन सेकंड टू कंप्लीट वन सेकंड, टू कंप्लीट वन फुल सायकल, त्याचं युनिट आहे सेकंड. फ्रिक्वेन्सी काय म्हणतात, द नंबर ऑफ सायकल कंप्लीटेड पर सेकंड. एफ फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे हर्ट्स आहे. Amplitude, the maximum or peak value attained by an alternative quantity in either the positive or negative direction, volt or ampere. दूसरा क्वेश्चन है, define peak factor and form factor. Form factor, the form factor is the ratio of the RMS value to the average value of an alternative quantity. It indicates how peaked or flat the wave is compared to a pure DC signal. फॉर्म्युला काय म्हणता, RMS व्हॅल्यू अँड ॲव्हरेज व्हॅल्यू. इझी लँग्वेजमध्ये दिला आहे, बघू शकता तुम्ही. पिक फॅक्टरची डेफिनेशन आणि फॉर्म्युला आणि वेव फॉर्म्स. समरी काय दिलं आहे, इझिली तुम्ही एक्झाममध्ये रिकॉल करू शकता. फॅक्टर रेशो, फॉर्म फॅक्टर म्हणजे RMS व्हॅल्यू फिक्स असते, चेंज होऊ शकत नाही. पिक फॅक्टर. Define instantaneous value and peak value. These two terms describe the magnitude of an alternative quantity like voltage or current at different point in a time. Instantaneous value क्या म्हणते, the value of alternative quantity at any specific instant of time is called instantaneous value. क्या म्हणले, the value of alternative quantity at any specific instant of a time is called as its instantaneous value. Symbol क्या म्हणता, represented by small letters, EGI for current, V for voltage. Formula, for a sine wave it is expressed as, बघू शकता, V equal to Vm sin mu t. It changes continuously from moment to moment. कंपॅरिझन इझी लँग्वेजमध्ये, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू आणि पीक व्हॅल्यू. डिफाईन ॲव्हरेज व्हॅल्यू अँड RMS व्हॅल्यू फॉर AC क्वांटिटी. इथं डिफाईन केला आहे आणि त्याचा फॉर्म्युला, युनिट, डेफिनेशन, फॉर्म्युला आणि युनिट. इझी लँग्वेजमध्ये कव्हर केला आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये इझिली रिकॉल करू शकता तुम्ही. हे महत्त्वाचा क्वेश्चन आहे. एक्सप्लेन फेजर रिप्रेझेंटेशन ऑफ AC क्वांटिटी. Phasor is a rotating vector used to represent sinusoidal alternative quantities such as voltage and current in terms of magnitude and phase angle. In terms of magnitude and phase angle, explanation. In AC circuit, voltage and current continuously vary with time. This quantity can be represented by a rotating vector called phasor. The length of the phasor represent magnitude. The angle of the phasor represent phase angle. Angle represent phase angle, length represent magnitude. When the vector rotated in anti-clockwise direction with angular velocity mu, its projection on vertical axis gives the instantaneous value of AC quantity. Key characteristic: length, rotation, angle, vertical projection. Why we use phasor? Phasor simplify AC circuit analysis by turning complex trigonometric calculation into simple geometric or vector addition. Phase difference. Compare a rectangular and polar representation of phasors. रेक्टँगल आणि पोलार इझी लँग्वेजमध्ये दिला आहे, तुम्हाला बघू शकता तुम्ही. लीडिंग अँड लॅगिंग क्वांटिटी विथ डायग्राम डिफाईन करायचा. वेवफॉर्म्स आणि फेजर डायग्राम इझी आहे. लॅगिंग क्वांटिटी
सिंपल ट्रिक सांगतो. लीडिंगला प्लस असतं, लॅगिंगला मायनस असतं फॉर्म्युल्यामध्ये. कंपॅरिझन टेबल म्हणजे इझिली रिकॉल करू शकता एक्झाममध्ये. लीडिंग क्वांटिटी आणि लॅगिंग क्वांटिटी. यूट्यूब चॅनल नेम डिकोडर भाऊला सबस्क्राईब करा. बाय शुभम, IT इंजिनियर, सायबर सिक्युरिटी. इथं बघू शकता तुम्ही किती इझिली मी एक्सप्लेन केलो आहे. 3 फॅक्टर: प्युअर रेजिस्टर, प्युअर इंडक्टर, प्युअर कॅपॅसिटर. इझी लँग्वेजमध्ये. You read these notes, please give it like, share with your friends, and don't forget to subscribe to the YouTube channel Decoder Bow for more 2024 pattern exam preparation content. Difference between the average value and RMS value. किती दिले डिफरन्स बघू शकता तुम्ही. इझिली तुम्ही एक्झाममध्ये रिकॉल करू शकता आणि इझिली मार्क तुम्ही स्कोर करू शकता. डेरिव्हेशन महत्त्वाचं आहे. Derive the expression for the average value of sinusoidal current. हँडरिटन नोट्स ॲनालिसिस करून इझी लँग्वेजमध्ये एक्सप्लेन केलो आहे, जेणेकरून तुम्हाला रट्टा मारण्याची गरजच नाही. हे आपलं आधीचं चॅनलचं नाव होतं, नंतर मी चेंज केलो आहे. Derive the expression for root mean square RMS value. बघू शकता इझिली लँग्वेजमध्ये एक्सप्लेन केलो आहे. रट्टा मारायची गरज नाही. इझिली रिकॉल करू शकता एक्झाममध्ये. बघू शकता. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये युनिट 4चा AC सर्किट युनिटमध्ये. थँक्यू.